आपण हरिपाठाचे अभंग पाहत आहोत। संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही, वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेरही आहे, पण महाराष्ट्रामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला विठ्ठलाची भक्ती शिकवली। आणि ती भक्ती शिकवत असताना अत्यंत साधे सोपे दिसणारे पण साधे सोपे नसणारे असे हरिपाठाचे अभंग सांगितले। हरिपाठाचे अभंग म्हणायला अत्यंत सोपे आहे, सहजतेने आपण म्हणतो, पण त्याचा अर्थ अत्यंत गहन स्वरूपाचा आहे। आपण 2 अभंगांचा अर्थ पाहिला, आज 3रा अभंग आपण घेऊया। 3ऱ्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरिविण मन व्यर्थ जाय, अव्यक्त निराकार नाहीच्या आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मांती पुण्य होय। हा जो 3रा अभंग आहे, याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीकृष्णांच्या, श्रीहरीच्या, श्री विठ्ठलाच्या मूळ स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे। भगवंताचं मूळ स्वरूप जे आहे ते निर्गुण आहे, निराकार आहे, पण सगळ्यांना काही निर्गुणाची उपासना जमत नाही, म्हणून सगळ्यांच्या सोयीसाठी सगुण साकार रूपाची उपासना ही सांगितली जाते। ज्या ज्या देवतेची आपण सगुण साकाराची, सुगुण साकार रूपामध्ये उपासना करतो, त्या प्रत्येक देवतेचं मूळ स्वरूप हे निर्गुण निराकार आहे, ते एकच आहे। आता पूर्ण अभंग आपण पाहूया। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार। थोडक्यात काय तर निर्गुण हे सगळ्याचं सार आहे आणि त्रिगुण जे आहेत ते असार आहे। मग त्रिगुण कोणते तर 3 गुण जे प्रामुख्याने सांगितले जातात, त्याच्यामध्ये सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण आहे। आता हे 3 गुण जे आहेत त्या 3 गुणांमुळे संपूर्ण सृष्टीची निर्मिती होते। प्रकृती 3 गुणांनी बनलेली आहे। हे 3 गुण सृष्टी निर्माण होण्यापूर्वी समावस्थेमध्ये असतात, बॅलन्सिंग असतात, पण ज्या वेळेला त्यांच्यामध्ये काही कारणांनी तरंग निर्माण होतात, त्यावेळेला ते गुण जे आहेत ते कमी जास्त व्हायला लागतात। काही वेळेला सत्वगुण वाढतो, काही वेळेला रजोगुण वाढतो, काही वेळेला तमोगुण वाढतो, आणि हे 3ही गुण ज्या वेळेला इनबॅलन्स होतात त्यावेळेला सृष्टीची निर्मिती व्हायला लागते। ज्या वेळेला गुण समावस्थेत असतात त्यावेळेला सृष्टीची निर्मिती होत नाही। आता सृष्टीची निर्मिती होते म्हणजे काय तर परब्रह्म जे आहे, ज्याच्यामध्ये मूळ शक्ती आहे, या संकल्पना आपण थोडक्यात पाहूया। ज्याला त्यांनी निर्गुण निराकार म्हटलेलं आहे ते मूळ तत्व आहे, त्यालाच परब्रह्म, परमात्मा, सच्चिदानंद असं म्हटलं जातं। हे मूळ ब्रह्मतत्व कसं आहे तर त्याच्यामध्ये त्याची स्वतःची शक्ती सामावलेली आहे। शक्ती सहित हे निर्गुण तत्व असतं। ज्या वेळेला त्या निर्गुण तत्वाला असं वाटतं की आपण सृष्टीची निर्मिती करावी, त्यावेळेला त्याच्यामध्ये असणारी जी शक्ती आहे, जी 3 गुणांनी बनलेली आहे, ती त्याच्यापासून थोडीशी बाजूला होते आणि मग तिच्यामध्ये हालचाल निर्माण होऊन हळूहळू सृष्टीची निर्मिती होते। सृष्टीची निर्मिती होत असताना पहिल्यांदा पंचमहाभूत तयार होतात। पहिल्यांदा आकाश तयार होतं, नंतर वायू तयार होतो,
नंतर अग्नी तयार होतं, नंतर जल तयार होतं आणि नंतर स्थूल पृथ्वी तयार होते. म्हणजे सृष्टीची निर्मिती होत असताना पहिल्यांदा पोकळी तयार व्हायला लागते, नंतर वायू, नंतर अग्नी. वायूच्या घर्षणाने अग्नी तयार होतो, त्यानंतर जलतत्व तयार होतं आणि नंतर पृथ्वी तयार होते. स्थूल पृथ्वी तयार झाल्यानंतर मग जीवसृष्टी व्हायला लागते. जीवसृष्टी सुद्धा आपल्याला माहिती आहे, एक पेशी प्राण्यांपासून सुरुवात होते. एक पेशी, बहुपेशी असे सुरुवातीला जीव तयार होतात, नंतर त्यांची उत्क्रांती होत जाते. म्हणून आपल्याकडे आपण जर पाहिलं की भगवान श्री विष्णूंनी जे दशावतार घेतलेले आहेत ते एकेका अवतारामध्ये त्यांच्यामध्ये उत्क्रांती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदा मत्स्यावतार आहे, पाण्यामध्ये असतो. त्याच्यानंतर कोणता? कूर्मावतार, जो पाण्यामध्येही राहतो आणि जमिनीवरही राहतो. उत्क्रांती झाली. त्याच्यानंतर कोणता आहे? तिसरा वराह. ओके, वराह आहे. मग वराह कसा आहे? तर तो प्राणी आहे ज्याला आपण काय म्हणतो, तो पाण्यातही राहतो, जमिनीवरही राहतो आणि आकाशातही राहू शकतो. आकाशात म्हणजे पोकळीमध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याने स्वतःच्या शिंगावरती पृथ्वी धरलेली आहे. महाप्रलयामध्ये ज्यावेळेला पृथ्वी पाण्याखाली गेली आहे, ती पृथ्वी काढण्याचं काम वराह भगवंतांनी केलेलं आहे. शक्तीचं प्रतीक आहे वराह. त्यानंतर आहे नरसिंह, ज्याच्यामध्ये अर्धा मनुष्य आहे, अर्धा प्राणी. उत्क्रांती आहे पहा. असं एकदम सगळं काही तयार असलेला प्राणी नाही किंवा मनुष्य नाही. उत्क्रांती होत 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 त्यांना असं सांगायची की सृष्टी जी निर्माण होते त्या सृष्टीमध्ये उत्क्रांती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ही उत्क्रांती आता तर आपण पाहतो कलियुग आहे, अजून बरचसा कलियुग आहे. जसं जसं कलियुग आणखीन पुढे सरकेल तसं तसं माणसाची आकृती कमी होईल, वयोमान कमी होईल, शक्ती कमी होईल. आताच आपण पाहतोय मोबाईल सारखे घातक विषाणू जे आपण पाळून ठेवले आहेत त्याच्यामुळे आपली हानी होत चाललेली आहे. पुढच्या पिढ्या आणखीन कमकुवत होणार आहे, त्याच्या पुढच्या पिढ्या आणखीन कमकुवत होणार आहे. हे असं होत जाणार का? तर सातत्याने परिवर्तन होत असतं. हे परिवर्तन का होतं? कारण त्या परिवर्तनाच्या मुळाशी 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. हे 3 गुण कधीही एका अवस्थेत राहत नाही, सातत्याने बदलत असतात, कमी जास्त होतात. त्याप्रमाणे सृष्टीमध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाण हे होत असतं. मग हे जे 3 गुण आहेत हे प्रत्येक जीवमात्रामध्ये आहेत. माणसाचा विचार केला तर माणसांमध्ये आहेच, 3 गुण आहेत, प्रत्येकामध्ये आहे. त्यातला 1 गुण काही वेळेला जास्त असतो, 2 गुण कमी होतात. पुन्हा जो जास्त आहे तो कमी होतो, दुसरा आणखीन गुण वाढतो, बाकीचे 2 कमी होतात. असं सातत्याने चाललेलं असतं. आपल्यामध्ये 3 गुण आहेत, पंचमहाभूत आहेत, त्याच्यानंतर आत्मचतुष्टय आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, तिसरी गोष्ट. त्यानंतर शक्ती आहे, परमात्म्याची शक्ती जिला कुंडलिनी जगदंबा म्हटलं जातं ती, आणि साक्षात चैतन्य तत्व आहे. हे सगळं मिळून माणूस आहे. हे सगळं मिळून सृष्टीतली जन्माला आलेली प्रत्येक गोष्ट आहे. वनस्पती असू द्यात, प्राणी असू द्यात, कीटक असू द्यात, काही असू द्यात, प्रत्येकामध्ये या सगळ्या गोष्टी आहेतच. माणसाचा जर विचार केला तर माणसांमध्ये 3 गुण आहेत, सत्व, रज, तम. तमोगुणी माणूस आपल्याला ओळखायला येतो पटकन, आळशी असतो, कुठलंही काम त्याला करायला आवडत नाही. जास्तीत जास्त इतरांनी जे काही केलेलं आहे त्याचा उपभोग मला कसा घेता येईल, इतरांच्या जीवावर जगण्याची प्रवृत्ती ही तमोगुणी माणसांमध्ये जास्त असते. ज्यावेळेला आपल्याला आळस येतो, कंटाळा येतो,
कुठलंही काम करावंसं वाटत नाही, निराशा येते, त्यावेळेला समजायचं की तमोगुण आपल्यातला वाढलाय. त्यानंतर आहे रजोगुण. रजोगुण वाढतो त्यावेळेला आपण सातत्याने काम करायला प्रवृत्त होतो. मग आपल्याला असं वाटतं की अरे घर किती खराब झालंय, किती दिवस झाले आपण आवरलंच नाही, पटपट पटपट आवरायला हवं. रजोगुण. अनेक कामं पेंडिंग पडलेली असतात, मग आपल्याला एकदम सुरसुरी येते काम करण्याची आणि भराभर आपण काम करायला लागतो, तो रजोगुण. आणि शेवटचा जो आहे तो आहे सात्विक गुण. सात्विक गुण ज्या वेळेला वाढीस लागतो त्यावेळेला अशा पद्धतीने सत्संग होतो, सद्ग्रंथांचं वाचन होतं, भगवंताची आराधना होते, साधना होते, उपासना होते, त्यामध्ये मन रमायला लागतं किंवा त्याची ओढ लागायला लागते. त्यावेळेला समजावं की आपल्यामध्ये सत्वगुण आहे. आता दिवसभरात जर आपण विचार केला तर हे तीनही गुण आपल्यामध्ये खेळत असतात आणि जसे गुण खेळतात तसं तसं आपल्या हातून क्रिया होत जाते. सकाळची वेळ आपल्याला घाई असते कामांची, भरभर भरभर कामं करायची असतात, रजोगुण त्यावेळेला प्रधान असतो. दुपारी जेवण झाल्यानंतर कळलाय सगळ्यांना. या गुणांवर आपला काही कंट्रोल नाहीये. आहे, गुणांवर कंट्रोल करण्याकरता साधना असते, त्याच्याकडेच आपण आता वळणार. आणि सत्वगुण ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे ज्ञानेश्वरी घेऊन बसावी, दासबोध वाचावा, प्रवचन ऐकावं, सत्वगुण जो आहे त्या सत्वगुणामुळे आपल्याला साधना करावीशी वाटते, आराधना करावीशी वाटते, भगवंताचं भजन पूजन करावं असं वाटतं, सत्संग करावा असा वाटतो. हे तीनही गुण जे आहेत हे सातत्याने आपल्याला खेळवत असतात. गुण ज्या पद्धतीने वाढतात त्या पद्धतीने आपली क्रिया, कर्म, विचार, चिंतन या गोष्टी होत असतात. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, हे तीन गुण कसे आहेत, असार आहे. या तीन गुणांमध्ये कुठल्याही प्रकारचं सार नाही. का बरं असं म्हणतात, सार का नाही? कारण हे तीन गुण आपल्याला भौतिक जगामध्ये खेळवत राहतात. हो ना, खाणं पिणं, उठणं, हिंडणं, फिरणं, याच्या पलीकडे आपण जात नाही. सत्संग जरी आपला झाला तरी किती वेळ असतो तो? दिवसभराचा जर विचार केला तर अख्ख्या दिवसभरात एखादा तास सत्संग होतो, उपासना होते, आराधना होते. बाकी सगळा वेळ जो आहे तो आपण व्यवहार करण्यामध्ये घालतो. आणि संपूर्ण दिवस संपल्यानंतर मग आपल्याला असं वाटतं की अरे आजचा दिवस वाया गेला, आज काही फार माझी साधना झालीच नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त संसार, व्यवहार, इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर, याच्यामध्ये सगळा वेळ गेला, दिवस संपला. आता उद्या नक्की मी जास्त वेळ उपासना करेन, पण होत नाही. हे गुण आपल्याला सातत्याने खेळवतात, या गुणांमध्ये कुठल्याही प्रकारचं सार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्रिगुण असार, निर्गुण हे सार. मग सार कशात आहे? मूळ तत्व कुठे आहे तर निर्गुणात आहे. निर्गुण याचा अर्थ गुणांच्या पलीकडे, ज्या ठिकाणी गुण शेष राहत नाही, शिल्लक राहत नाही, असं जे तत्व आहे त्याला निर्गुण निराकार तत्व असं म्हटलं जातं. असं निर्गुण निराकार तत्व म्हणजेच परब्रह्म तत्व, परमात्मा तत्व. त्याच्यामध्ये तीन गुण नाहीत. मग भगवंतामध्ये गुण नाही आहेत का? आहेत, पण तीन गुण नाहीत. सत्व, रज, तम हे तीन गुण नाहीत. मग परमात्म्यामध्ये कोणते तीन गुण आहेत सांगता येईल कोणाला? माहिती आहे तुम्हाला? कुठले तीन गुण आहेत? सच्चित आनंद. माहिती आहे ना सगळ्यांना? हे भगवंताचे तीन गुण आहेत. सच्चिदानंद, भगवंत सत आहे, भगवंत चित आहे आणि भगवंत आनंद स्वरूप आहे. ते सार आहे. निर्गुण हे सार. लक्षात आलं? सारासार विचार हरिपाठ.
पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जर आपण सातत्याने हरीचा पाठ केला, हरीचा पाठ केला याचा अर्थ सातत्याने हरीचं चिंतन केलं तर काय होतं, आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये सारासार विवेक जागृत होतो. सारासार विचार हरिपाठ. शब्द फिरवावे लागतात अर्थ लावताना. आपण सातत्याने त्या निर्गुण निराकार हरीचं स्मरण करत गेलो तर आपल्याला सार काय आहे असार काय आहे ते समजायला लागतं. आता सार काय आहे तर एकमेव सार त्यांनी सांगितलंय. काय ते परब्रह्म तत्व, आत्मतत्व, ज्यालाच आपण विठ्ठल म्हणतो, हरी म्हणतो, पांडुरंग म्हणतो, श्रीकृष्ण म्हणतो, श्रीराम म्हणतो, श्री दत्त म्हणतो. सगळ्या ज्या काही देवता आहेत त्या सगळ्या सार स्वरूप आहे. आणि त्या सोडून बाकीची सगळी जी दुनिया आहे, बाकीचा संसार जो आहे तो कसा आहे, असार आहे. बरोबर आहे. म्हणून ज्या वेळेला आपण हरिपाठ करायला लागतो, हरीचं चिंतन करायला लागतो, त्यावेळेला आपली बुद्धी, आपल्याला आता हे सगळं माहिती नाहीये का, सगळं माहितीये, पण तरी सुद्धा माझं घर, माझी माणसं, माझा पैसा, माझे दागिने, माझं अंक, माझं तंक, हो ना, सगळं आपल्याला माझं 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 वाटतं. पण हरी, श्रीकृष्ण, श्रीराम माझे वाटतात का? ते मूर्तीमध्येच ठीक आहे, फोटोमध्येच ठीक आहे, देवघरापुरतेच ठीक आहे. बरोबर आहे ना, त्यांचं स्थान तिथेच बरं आहे. सगळ्या आपल्या संसारामध्ये आपण त्यांना कधीही आपलं मानत नाही. केव्हा आपलं मानतो, ज्या वेळेला आपल्यावरती संकट येतं, आपल्याला त्रास होतो, आपल्याला वेदना होतात, आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही, त्यावेळेला आपल्याला भगवंताची आठवण येते. त्यावेळेला जी तळमळ असते आपल्या मनामध्ये ती इतर वेळेला असते का? साधना करताना इतर वेळेला रामरक्षा चालू असते, रामाचा जप चालू असतो, लक्ष दुसरीकडेच कुठेतरी असतं, मन कुणाची तरी वाट बघत असतं, काय झालं अजून काकू कुठे अडकले काही कळत नाही. असं रोज होत असतं. असं एकदा झालंय असं नाही. जेव्हा जेव्हा आपण हरीचं चिंतन करायला बसतो तेव्हा तेव्हा हरी आपला बिचारा वाट बघतो, आता तरी माझ्याकडे बघेल, नंतर तरी माझ्याकडे बघेल, आता तरी लक्ष देईल, नंतर तरी लक्ष देईल. सगळा हरिपाठ म्हणून होतो, रामरक्षा होते, रामाकडे लक्षच जात नाही. ओके, हेच ते सांगतायत की हा सारासार विवेक, विचार शब्द त्यांनी वापरला. सारासार विवेक साधकामध्ये, भक्तामध्ये निर्माण होतो. हा सारासार विवेक निर्माण झाल्यानंतर तो स्थिर होतो आणि मग तो आचरणामध्ये येतो. कसा? तर जसं समर्थ रामदास स्वामी आहेत. समर्थ रामदास स्वामींना प्रत्यक्ष श्रीरामांचं दर्शन झालं आणि त्यांची बुद्धी पूर्ण रामांच्या चरणी स्थिर झाली. मग त्यांना मात्र दुसरं काहीही हवंसं वाटेना. आई म्हणे लग्न करून देते, त्यांनी विचार केला लग्न नको, संसार नको. का? संसाराच्या जबाबदाऱ्यांना ते घाबरले का? जबाबदाऱ्यांना नाही घाबरले, पण संसार एकदा सुरू झाला की माणूस रामाला विसरतो आणि संसाराचं चिंतन करायला लागतो. सातत्याने स्मरण जे होतं तेही संसाराचं होतं, विचार होतो संसाराचा होतो, चर्चा होते संसाराची होते. बरं, 4 जण एकत्र बसले की ज्या गप्पा फक्त कान द्यायचा, भगवंताच्या गप्पा कोणी करतं का? कोणी करत नाही. गप्पा कुठल्या असतात? सगळ्यांना विषय माहिती आहे. पुरुषांचे गप्पांचे विषय आणि स्त्रियांचे गप्पांचे विषय. कधीही भगवंत त्याच्यामध्ये नाहीत, हो की नाही? चुकूनही भगवंत येत नाही. हा, जर एखादा कार्यक्रम असेल, रामनवमी असेल, दत्त जयंती असेल,
दत्त जयंतीचा सोहळा आम्ही कसा केला, रामनवमीचा सोहळा आम्ही कसा केला, त्याच्यामध्ये आम्ही काय काय केलं याविषयी चिंतन असतं. पण त्यावेळेला रामांचं मला दर्शन कसं झालं किंवा मी रामांशी कसा एकरूप झालो याविषयी कुणीही चर्चा करत नाही. लक्षच नसतं. सगळं लक्ष आजूबाजूला असतं. कोण आलंय, कोण गेलंय, कोणी काय घातलंय, कोणी काय नाही घातलं, कोणाकडे काय, कोणी काय प्रसाद आणलाय, कोणी काय प्रसाद दिलाय, याच्याकडे जास्त लक्ष असतं. बाकी कुठेही लक्ष नसतं. बरोबर आहे. तर म्हणून ते म्हणतायत की त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार. तर साधक जो भक्त आहे, साधक आहे, तो हरिपाठ करायला लागल्यानंतर त्याची बुद्धी श्रीरामांच्या ठिकाणी, श्री विठ्ठलांच्या ठिकाणी, पांडुरंगाच्या ठिकाणी स्थिर व्हायला लागते. आणि भगवंताच्या ठिकाणी ज्या वेळेला बुद्धी खऱ्या अर्थाने स्थिर होते त्यावेळेला दुसरा कुठलाही विचार, संसाराविषयीचा विचार माणसाला डिस्टर्ब करत नाही किंवा तो विचार येतही नाही. फक्त भगवंताचा विचार येणं, बाकी संसारातला कुठलाही विचार नाही ना. न घर, ना दार, न मुलं बाळ, बाकीचं जे काही आपला सगळा संसार असतो, जो दिसतो तो कमी असतो, मनामध्ये प्रचंड व्यापलेला असतो आपला संसार. त्या कुठल्याही गोष्टीचं स्मरण न होणं, विचार न होणं, चिंतन न होणं, केवळ आणि केवळ भगवंताचं चिंतन होणं, स्मरण होणं, याला म्हणतात विवेकी बुद्धी. याला म्हणतात सारासार विचार करण्याची वृत्ती. आता हे केव्हा होईल? आता आम्ही सुद्धा सत्संग करतोच की, पण होतंय का? नाही. का होत नाही? कारण ज्या वेळेला आपण भगवंताचं स्मरण करतो त्यावेळेला बाकी संसाराचंही स्मरण करतो. बरोबर. भगवंतांना हे आवडत नाही. त्यांचं म्हणणं आहे केवळ तुम्ही माझं स्मरण करा, त्या वेळापुरता संसार सोडा. भगवंताचं स्मरण करताना भगवंताचं स्मरण करायचं, इतर गोष्टींचं स्मरण करायचं नाही. अशी सवय ज्या वेळेला आपण आपल्याला लावून घेतो त्यावेळेला ही अवस्था येते की बुद्धी पूर्णपणे भगवंताच्या ठिकाणी स्थिर व्हायला लागते. उठता बसता, हिंडता फिरता, खाता पिता पूर्णपणे भगवंत भगवंत आणि भगवंतच आपल्याला आठवतात. बाकी दुसरं आपल्याला काहीही आठवत नाही, स्मरण होत नाही. जसं आपल्याकडे सगळे संत होऊन गेले. जनाबाई आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. जनाबाई मला फार आवडतात. श्री संत म्हणून आपल्यापेक्षाही मोठा संसार त्यांनी केला नामदेव महाराजांनी. बरोबर. नामदेव महाराजांच्या घरामध्ये कुटुंबातले अनेक सदस्य होते आणि जनाबाई पहाटे उठून दळण कांडण करणं, स्वयंपाक करणं, गोवऱ्या थापणं, भांडी कुंडी घासणं, धुणं धुणं, आलं गेलं सगळं पाहणं, हे सगळं एकट्या जनाबाई करायचे. त्यांना मदत पाहिजे घरातून, पण दिवसभर रात्रंदिवस त्या कामाच्या रगाड्यामध्ये रमलेल्या असायच्या. पण मनामध्ये चिंतन केवळ आणि केवळ पांडुरंगाचं असायचं. माझा विठ्ठल, माझा पांडुरंग. ओके. आणि त्या भगवंताशी, विठ्ठलाशी इतक्या तद्रूप होऊन गेल्या, इतक्या एकाग्र होऊन गेल्या की जनाबाई गोवऱ्या थापायच्या, शेणाच्या गोवऱ्या. त्या गोवऱ्यांमधून सुद्धा विठ्ठल 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 नाम ऐकायला यायचं. चोखा मेळा. ज्यांना आयुष्यामध्ये कधीही भगवंताचं, पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नाही, पण त्या चोखा मेळ्यांची जी अस्थी आहेत, हाडं होती, त्या हाडांमधून विठ्ठल 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 नाम येत होतं. इतकं आतमध्ये ते विठ्ठल ना मुरलं होतं, इतके भगवंत त्यांच्या आत स्थिर झाले होते. हो ना. म्हणजे भगवंतांनी त्यांचं मन, त्यांची बुद्धी, त्यांचं चित्त
पूर्णपणे व्यापलं होतं. शरीरातला प्रत्येक अणु रेणू भगवंतांनी व्यापलेला होता. आणि हे केव्हा होतं? जेव्हा भगवंताशी पूर्णपणे आपण अनुसंधान कायम ठेवतो. सारखं भगवंताचं स्मरण करणं. मग ते नामस्मरणातून करा, रूपस्मरणातून करा, लीला स्मरणातून करा. भगवंताच्या लीला आठवल्या तरी चालतं. भगवंताचं स्मरण मूर्ती रूपाचं केलं तरी चालतं. नामाचं जरी स्मरण केलं तरी चालतं. ह्या सगळ्या गोष्टींमधून सातत्याने ज्या वेळेला भगवंताचं अनुसंधान जोडलं जातं त्यावेळेला भगवंत मनामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये, संपूर्ण शरीरामध्ये, कणाकणात व्यापून राहतात. आणि अशी ज्या वेळेला अवस्था निर्माण होते त्यावेळेला काय होतं? त्या साधकाचं लक्ष दुसरीकडे, तिसरीकडे कुठेही जात. संसारामध्ये सुद्धा त्याचं लक्ष राहत नाही. त्याचं लक्ष भगवंताच्या ठिकाणी असतं. आणि ती ज्या वेळेला अवस्था येते त्यावेळेला ते म्हणतात की सारासार विचार कृपा. ती अवस्था हरिपाठाने येते, भगवंताचं स्मरण केल्यामुळे येते. सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. आपण काय म्हणतो? सगुण आणि निर्गुण या दोन संकल्पना काय आहेत? तर गुणांचं अगुणांचं हे एकत्रीकरण आहे. आता ते जे परमतत्व आहे, ज्याला ब्रह्मतत्व, परमात्मा तत्व, सच्चिदानंद तत्व म्हटलं जातं, तेच तत्व सगुण साकार रूपामध्ये आकाराला येतं. कसं काय येतं? ते स्वतः वेगवेगळी रूप घेतं का? तर नाही. ज्या वेळेला भक्त साधक आपल्या हृदयामध्ये भगवंताचं स्मरण करायला लागतात, ते स्मरण करता करता तो भक्त आपल्या आवडीनुसार भगवंताचं एक रेखाचित्र आपल्या मनामध्ये निर्माण करतो की भगवंत असे असतील का, भगवंत तसे असतील का. आणि ज्या वेळेला तो ते रेखाचित्र तयार करतो त्या रूपामध्ये भगवंत येतात. बघा, शबरीची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भगवती शबरी रामायणामध्ये. शबरीने रामांचं नाव कधीच ऐकलं नव्हतं. म्हणजे ज्या वेळेला तिला तिच्या गुरूंनी सांगितलं की प्रत्यक्ष भगवान श्रीराम कुटीमध्ये येऊन तुला दर्शन देते, तिने विचारलं पण नाही गुरुजींना की राम कोण आहे, काय आहे, ते केव्हा येतील, कसे असतील, मी त्यांना कसं ओळखू. हो ना, त्यांचं काही आयडेंटिटी कार्ड वगैरे आहे का, काही फोटो आहे का, काही माहिती नाही. गुरूंनी सांगितलं बेटा तू या आश्रमातून जाऊ नकोस, तू एकटी या आश्रमात थांब, भगवंत तुला भेटायला नक्की. छोटीशी होती शबरी त्यावेळेला, 12-13 वर्षांची मुलगी होती. गुरुजी निघून गेले आश्रम सोडून. आश्रमातली सगळी लोक निघून गेली आणि शबरीने केवळ एक ध्यास घेतला की श्रीराम मला भेटायला येणार. मग तिने विचार केला की अरे आता जर श्रीराम आले तर आपली फजिती होईल. आपण काय करायला हवं? पटपट आवरायला हवं. मोठा आश्रम होता गुरुजींचा, 3 बाजूंनी त्याला रस्ते होते. तिला असं वाटलं हा रस्ता आपण स्वच्छ करून ठेवावा, तिथे पाणी शिंपडून ठेवावं, फुलं टाकून ठेवावी की जेणेकरून प्रभू आले तर त्यांच्या पायाला खडे टोचणार नाही. तिने तो रस्ता साफ केला, स्वच्छ केला, सगळं केलं. बसली थोड्या वेळ, परत तिला वाटलं या मार्गाने जर प्रभू आले तर. पुन्हा उठली, पुन्हा कामाला लागली. 3राही रस्ता तिने स्वच्छ केला, सगळा आश्रम झाडून ठेवला. आंघोळीला गेली. नदीवर आंघोळ असायची पूर्वी. आंघोळीला गेली. तिने विचार केला आपण इथे खेळत बसलो पाण्यात. 13 वर्षाची मुलगी आहे, 12-13 वर्षांची. तिने विचार केला आश्रमात तर कुणी नाहीये आणि प्रभू जर आले तर आपल्याला कोण सांगणार, आणि प्रभू आपली वाट का पाहतील, प्रभू येऊन निघून जातील, पटकन आंघोळ उरकायला हवी. तिने पटकन आंघोळ केली, एक तांब्यामध्ये पाणी घेतलं आणि आश्रमामध्ये घेऊन आली. जिथे तिचे गुरुजी बसायचे तिथे शिळेवरती तिने एक आसन टाकलं, तिथे पाण्याचं भांडं भरून ठेवलं. पटकन जंगलात गेली, चांगली गोड फळं तिने घेऊन आली, तिथे बसून राहिली. फुलं वेचून आणली होती, फुलांच्या माळा
करायला सुरुवात केली. आणि राम कसे असतील बरं, असा विचार करायला लागली. राम कसे असतील, माझे राम, माझे भगवंत सुकुमार असतील, सावळे असतील, अत्यंत सुंदर मनोहर त्यांची मूर्ती असेल, अत्यंत तेजस्वी देखणे असे ते असते. त्यांनी वल्कल धारण केलेली असतील, कारण तिने आतापर्यंत फक्त वल्कलच बघितलेली होती. कपडे घातलेला माणूस मी बघितलाच नव्हता. म्हणून भगवंताचं स्मरण करताना तिने वल्कलांचंच स्मरण केलं की त्यांनी पण वल्कल धारण केलेली असते. आपल्या गुरुजींसारखी त्यांनीही जटा बांधलेल्या असतील, जटेला फुलांची माळ घातली असेल, गळ्यामध्ये फुलांच्या माळा घातलेल्या असतील, हातामध्ये धनुष्यबाण असेल, कारण जंगलामध्ये वावरायचं म्हटल्यानंतर हातामध्ये शस्त्र हे असलंच पाहिजे. आणि ती आदिवासी मुलगी असल्यामुळे तिला धनुष्यबाण माहिती असं ती रोज चिंतन करायला लागली की प्रभू असे असतील, प्रभू असे असतील. ते चिंतन करत 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 भगवंताची मूर्ती तिच्या मनामध्ये साकारली, तिने आकार घेतला. आणि ज्या दिवशी भगवंत आले आश्रमामध्ये, ती अशीच वाट बघत बसली होती. लहान मुलगी होती, ती तरुण झाली, नंतर आणखीन दिवस गेले, प्रौढ झाली, वयस्कर झाली, म्हातारी झाली. आता तिचं शरीर सुटायची वेळ आहे. अगदी डोळ्यामध्ये प्राण आणून ती वाट बघायला लागली की भगवंत कधी येतील. आता उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, पण तरी सुद्धा आपल्या मनामध्ये, तिच्या मनामध्ये जे भगवंताचं रूप साकारलेलं होतं त्याचं ती रोज स्मरण करत असते. आणि ज्या दिवशी भगवंत प्रत्यक्ष तिच्या कुटीमध्ये आले त्यावेळेला तिच्या मनामध्ये जे रूप होतं ते तसेच्या तसे भगवंत तिला समोर दिसले. तिला भगवंतांनी सांगितलं नाही मीच राम आहे. तिने बघितल्याबरोबर तिला असं एक क्षण असं वाटलं की अरे आपण मनामध्ये ही कल्पना केली आहे आणि ही प्रत्यक्ष कशी दिसते आहे. आपण म्हणतो ना भास आहे, तिलाही वाटलं आपल्याला भास होतोय की काय. पण एका क्षणात तिने बघितलं की नाही, हा भास नाही आहे, प्रत्यक्ष भगवंत आलेला आहे, प्रत्यक्ष श्रीराम मला भेटायला आले. अचानक ती काठीचा आधार घेऊन उठली, भगवंतासमोर गेली, भगवंतांना धरून आणलं, त्यांची पाद्यपूजा केली. सांगावं लागलं नाही तिला की हे भगवंत. म्हणून आपल्या हृदयामध्ये आपण भगवंताच्या ज्या रूपाचं स्मरण करतो किंवा जो आकार आपण निर्माण करतो त्या आकारामध्ये भगवंत आपल्याला दर्शन देतात. स्पेसिफिक असंच पाहिजे, तसंच पाहिजे, काळाच रंग पाहिजे, गोराच रंग पाहिजे, पिवळाच रंग पाहिजे, असं काहीही नाही. असं काही लक्षात आलं. म्हणून काय म्हटलंय की सगुण निर्गुण, ते जे निर्गुण तत्व आहे ते सगुण रूपात येतं. याचा अर्थ जे भक्त असतात, जे साधक असतात, त्यांच्या मनामध्ये जी संकल्पना भगवंताची असते त्या संकल्पनेच्या रूपात भगवंत अवतरतात. का? भक्ताला भेटण्याकरता, भक्ताचं प्रेम अनुभवण्याकरता. कारण निर्गुण जे तत्व आहे त्याच्यामध्ये प्रेम पण नाहीये, कुठलाच गुण नाहीये त्याच्यामध्ये. ना प्रेम आहे, ना सुख आहे, ना दुःख आहे, ना भावना आहे, काही नाहीये. केवळ एक निर्गुण निराकार तत्व आहे. पण सगुण रूपात आल्यानंतर मात्र भगवंताला सगळ्या प्रकारच्या भावना आहेत, दुःख आहे, त्रास आहे, हो ना. भक्तांची दुःख पाहिल्यानंतर भगवंतांनाही वाईट वाटतं, वाईट वाटतं. श्रीकृष्णांनाही वाईट वाटतं. ज्या वेळेला सुदाम्याला ते भेटले, सुदाम्याला मिठी मारली, भगवंत रडायला लागले, सुदामा रडायला लागले. आता खरंच भगवंतांना दुःख होतं का? सगुण रूपात आल्यानंतर त्यांनाही दुःख होतं, त्यांनाही त्रास होतो. का? कारण ते माणसाच्या, भक्ताच्या भावनांशी एकरूप झालेले असतात. भक्ताच्या जशा भावना असतात त्याच भावनांना ते प्रतिसाद देत असतात. हे सगुण तत्वाचं किंवा सगुण रूपाचं वैशिष्ट्य आहे. मग हे जे निर्गुण तत्व आहे हे सगुण रूपामध्ये येतं आणि त्यावेळेला मात्र सगळे गुण त्याच्या ठिकाणी प्रकट होतात.
म्हणून आपल्याकडे बघा आता थंडी वाजायला लागली की सगळ्या देवांना आपण शाल घालतो, स्वेटर घालतो, कानटोपी घालतो. खरंच देवांना थंडी वाजते का? आपल्याला वाजते ना. मग आपल्याला असं वाटतं, आपल्याला वाटतं मग त्यांना पण वाजतच असेल, हो की नाही? आपण जे करतो ते सगळे उपचार आपण भगवंतांना करतो. भगवंत आपल्याला सगळ्यांना माहिती की नैवेद्य दाखवा, भगवंत खात नाही, पण तरी आपण नैवेद्य दाखवतो का? कारण आपण असं मानतो की मला भूक लागते तशी भगवंतांनाही भूक लागते. पण पुढे जाऊन आपण असं म्हणत नाही, अरे खा बाबा, ठीक आहे, दाखवलं ना, चल आपलं काम संपलं. मानवी जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या भगवंतांना आपण लागू करतो. आपण म्हणजे माणूस, भक्त, साधक, आणि त्या सगळ्या भावनांना भगवंत प्रतिसादही देतात. मूळ सार जे आहे ते निर्गुण आहे, पण निर्गुणातून भगवंत साकार रूपामध्ये येतात. ते भक्तांसाठी येतात. भक्तांचं प्रेम भगवंतांना आवडतं. भगवंत जे वारंवार जन्म घेतात, वेगवेगळ्या रूपांमध्ये अवतरतात, ते दुष्टांचा संहार करण्याकरता असं त्यांनी म्हटलेलं आहे गीतेमध्ये सुद्धा, दुसऱ्या अध्यायामध्ये. पण खरंच दुष्टांचा संहार करण्याकरता भगवंतांना स्वतःला येण्याची गरज आहे का? काही गरज नाही. त्यांचा एखादा कोणी माणूस त्यांनी पाठवला तरी ते काम होऊ नये. भगवंत का येतात? तर त्यांच्यावर जे लोक प्रेम करतात त्या प्रेमाला प्रतिसाद देण्याकरता भगवंत येतात. आणि म्हणून साधकांनी काय करायला हवं? तर या हरीचं चिंतन करायला हवं. हरीचं चिंतन सोडून जर माणूस कायम सातत्याने संसाराचं चिंतन करायला लागला तर त्याचा वेळ, आयुष्य व्यर्थ जातं. आयुष्यामध्ये आम्ही काय काय मिळवतो? आम्ही पैसा मिळवतो, आम्ही स्टेटस मिळवतो, संसार सगळा मिळवतो, हे पाहिजे ते पाहिजे, घरात अमकं पाहिजे तमकं पाहिजे, सगळं पाहिजे. पण भगवंत पाहिजे असं आपण म्हणतो का? आहे तो पूजेपुरता, सणवारांपुरता, ठीक आहे. बाकी आपल्याला त्याची जी आज पाहिजे, हवाच आहे माझ्या बरोबर, अशी आज सर्वसामान्यांमध्ये नसते. ती आज साधकांमध्ये, भक्तांमध्ये तीव्रतेने जाणवते. आणि अशा साधकांचं, अशा भक्तांचं जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होतं. बाकीचं जे काही चाललेलं असतं तो सगळा भाग जीवनाचा व्यर्थ जातो असं त्यांनी म्हटलंय. का असं म्हटलंय? कारण माणसाचा जन्म, माणसाचं शरीर हे वारंवार मिळत नाही. म्हणजे आता आपल्याला मानवी शरीर मिळालं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. पण इथून गेल्यानंतर परत आपल्याला माणसाचा जन्म मिळेल याची शाश्वती नाही. का नाही? कारण यावेळेला त्यांनी आपल्याला चान्स दिला, माणसाचं शरीर दिलं. का? तर भगवंताला जाणण्याकरता, भगवंतावर प्रेम करण्याकरता, भगवंताची भक्ती करण्याकरता. पण आपण त्या गोष्टी जर केल्या नाही तर ते म्हणतील तुम्हाला एकदा चान्स दिला होता, आता इतरांना चान्स. मग आपलं काय? आहेत बाकीच्या योनी पुष्कळ, हो की नाही? कुठल्याही योनीत जा. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की माणसाचा जन्म मिळाल्यानंतर त्यातही बघा आपण किती भाग्यवान लोक आहोत. माणसाचा जन्म आहे, चांगल्या कुळामध्ये, चांगल्या आईवडिलांच्या पोटी जन्म आहे, सुसंस्कारित घराणं आपलं आहे, चांगले संस्कार आहेत. महाराजांचं, भगवान श्रीरामांचं स्मरण आपण आपल्या घरामध्ये करतो, बरोबर आहे? आणखीन काय पाहिजे? एवढ्या सगळ्या गोष्टी भगवंतांनी आपल्याला दिल्यात, आता फक्त आपण काहीतरी करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. बाबा रे, तुला एवढं सगळं दिलंय ना, आता तरी माझं स्मरण कर.
एवढं सगळं दिल्यानंतर संसार 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 कधीच संपणार, कधीच संपणार नाही. आपण असलो तरी संसार संपणार नाही, आपण नसलो तरीही संसार संपणार नाही, तो चालूच राहणार आहे. आपण सांगा किती वेळा आलो असू इथे भूतलावरती, अनेक वेळेला आलो. म्हणून संसार थांबलाय का? आपण गेल्यावर सगळं बंद पडणार आहे का? 2 दिवस लोकांना असं वाटेल, हळहळ वाटेल, अरे गेले नंतर काय, जो तो आपापल्या संसारात रमतोच. मग आपण काय करायला हवं तर संसारामधला काही वेळ भगवंताचं सातत्याने स्मरण करायला हवं. तो जो काही वेळ आहे तो आणखीन वाढवायला हवा आणि जास्तीत जास्त भगवंताचं स्मरण आपल्याकडनं सातत्याने कसं होईल याचा विचार करायला हवा. तसं जर झालं तर खऱ्या अर्थाने भगवंताचं हरिपाठ केला असं होऊ शकतं. पुढे ते म्हणतात, अव्यक्त निराकार नाहीच्या आकार जेथुनी चराचर हरीसी भजे. हरी कसा आहे? अव्यक्त आहे, तो व्यक्त नाही, तो स्वतः व्यक्त होत नाही. ज्या वेळेला भक्त साधक त्याला आळवतात, बोलवतात, त्याची भक्ती करतात, त्यावेळेला तो व्यक्त होतो. अदरवाईज तो अव्यक्त आहे. आता सुद्धा सगळीकडे तो भरलेला आहे. कुठे? चराचरामध्ये आहे, आपल्या सगळ्यांमध्ये तो आहे. दिसतोय का कुणाला? इतरांचं सोडा, आपल्याला आपल्यात तरी दिसतोय का? लोक म्हणतात आहेत म्हणून आपण म्हणतो आहे, बरोबर आहे ना? चराचरात भरलेला आहे. अगदी मातीमध्ये, दगडामध्ये ज्या निर्जीव वस्तू आहेत असं आपल्याला वाटतं, त्या सगळ्या निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा तो आहे. सजीव वस्तूंमध्ये तर तो आहेच, पण निर्जीव वस्तूंमध्ये देखील तो आहे. पूर्ण भरलेला, चराचरामध्ये व्यापलेला आहे, पण तो दिसत नाही. का? कारण आपण त्याच्याशी अजून पूर्ण एकरूप होत नाही. आपलं मन एकरूप होतं का त्याच्याशी? आपली बुद्धी एकरूप होते का? आपलं चित्त एकरूप होतं का? नाही. एकरूपता येत नाही, आणि आली तर काही सेकंदांची असते. परत आपलं संसाराचं चिंतन चालू, याचं काय, त्याचं काय, माझं काय, तुझं काय, अमक्याचं काय, तमक्याचं काय, शेजारचं काय, पाजारचं काय. ओके, अशा याच्यामुळे त्याचं चिंतन होत नाही. तो अव्यक्त निराकार जो आहे, जिथून त्याला खरा आकार प्राप्त झाला आहे, त्या हरीला संपूर्ण चराचर सृष्टी भजते, म्हणजे त्याचं भजन करते. कुठे आपल्याला ऐकायला येतंय का? दिसतंय का? नाही दिसत. का? कारण आपण तसं पाहतच नाही. झाडांवरती सुंदर फुलं येतात, आपल्याला असं वाटतं ती आपल्यासाठी. ती फुलं का उमलतात? ती भगवंताच्या चरणांवरती स्वतःला समर्पित करण्याकरता ती उमलतात. आपण ती घेतो, डोक्यात घालतो, हार करतो, लोकांच्या गळ्यात घालतो, काय वाटेल ते करतो. पण झाडाला विचारा बरं की त्याने ती फुलं, त्याच्यावरती फुलं जी उमलली ती कशासाठी आहेत? तो सांगेल मला भगवंताच्या चरणी अर्पण करायचं. जी फळं झाडाला लागतात ती फळं कुणासाठी असतात? ती भगवंतासाठी असतात. आपल्याला असं वाटतं आपल्यासाठी आहे. वायू जो वाहतो तो कोणासाठी वाहतो? तो भगवंतासाठी वाहतो. आकाश जे व्यापलेलं आहे ते कशासाठी आहे? भगवंताने ते व्यापलेलं आहे. वायू आहे पहा, वायूमध्ये प्राणशक्ती असते, वायूमध्ये चैतन्य शक्ती असते. का? कारण ती भगवंताचं भजन करते. सूक्ष्म तत्व हे जे सगळे आहेत, या सगळ्यांचा ज्या वेळेला आपण विचार करतो, शांतपणे विचार करतो, त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की सगळेच्या सगळे आपलं जे विहित कार्य आहे ते भगवंताच्या चरणी अर्पण करण्याकरता त्यांचं चालू असतं. सूर्य रोज उठून उगवतो, मावळ कोणासाठी? भगवंताची तो आराधना करतो, सकाळपासून रात्री झोपेपर्यंत.
संध्याकाळ होईपर्यंत चंद्र उगवतो. कोणासाठी? भगवंतासाठी. कारण भगवंतांना शीतलता पण हवी असते, भगवंतांना प्रकाशही हवा, भगवंतांना जल हवं असतं. सगळं काही भगवंतांनी तयार केलेलं आहे, ते भगवंतांचंच आहे. आणि ह्या सगळ्या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्ट जी आहे ती भगवंताला समर्पित आहे. थोडस माणसाला त्याच्या बुद्धीचा अहंकार झाल्यामुळे त्याला असं वाटतं की सगळी सृष्टी माझ्यासाठी आहे, सृष्टीतली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी आहे, हो ना. पण तसं नाही. सृष्टीतली प्रत्येक गोष्ट भगवंतासाठी आहे. तुम्ही भागवत वाचा किंवा ऐका. भगवान श्रीकृष्ण वृंदावनामध्ये ज्या वेळेला खेळायचे, गाई सारायला जायचे, त्यावेळेला झाडं खाली वाकायची, असं उदाहरण त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे की भगवंतांच्या चरणांचा स्पर्श करण्याकरता झाडांच्या फांद्या खाली खाली वाकायच्या. भगवंत ज्या झाडाखालून चालत जायचंय ते झाड आपोआप फुलांचा वर्षाव करायला लागायचे. पृथ्वी भगवंतांच्या चरण स्पर्शाने पुलकित होऊन जायची, ती रोमांचित व्हायची. आता ती रोमांचित व्हायची म्हणजे तिला गवत असतं की नाही, जमिनीवर गवत येतं, पण तसं वर्णन नाहीये. त्यांनी असं म्हटलंय की पृथ्वी सातत्याने भगवंताचं स्मरण करते की भगवंताच्या चरणारविंदांचा स्पर्श मला केव्हा होईल आणि मी पवित्र होईल. भगवंत कठीण अशा दगडावर उभे राहिले किंवा बसले तर तो दगड सुद्धा पगळून जायचा, त्याचं सगळं काठिण्य निघून जायचं, तो मृदू व्हायचा. का? तर भगवंतांच्या चरणांना त्रास होऊ नये. भगवंतांचे चरण अत्यंत कोमल आहेत, अत्यंत नाजूक आहेत. आणि भगवंतांनी गोकुळात असताना कधीही पायामध्ये पादत्राण घातली नाही. गाई चरायला ते जायचे, डोंगरांवर जायचे, खेळायचे, वाळवंटामध्ये फिरायचे, पण कधीही त्यांनी पायामध्ये पादत्राण घातली नाही. कारण त्यांचं दैवत गायी आहे. गायी कधी पादत्राण घालतात का? मग आपलं आराध्य दैवत जर पादत्राण घालत नाही तर आपण का घालावं? म्हणून त्यांनी कधी पादत्राण घातलं नाही. गोकुळात असताना, वृंदावनामध्ये असताना. मथुरेला गेल्यानंतर त्यांनी सगळं स्वरूप बदलून टाकलं स्वतःच. तर सांगायचं काय की प्रत्येक सृष्टीतला कण न कण आपलं कर्म करतो आणि भगवंताच्या चरणी ते अर्पण करतो. सूर्य उगवतो, दिवसभर आपलं काम करतो, संध्याकाळी जाताना नतमस्तक होतो भगवंताच्या पुढे की मी माझं आजचं काम केलेलं आहे. मला सांगा, आता हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये गारवा कुठून येतो? असा अचानक हवेमध्ये काय बदल होतो की एकदम थंडी सगळीकडे थंडीची लाट यायला लागते. हिमालय किंवा त्या भागामध्ये एकदम बर्फ पडायला लागतो. उन्हाळ्यामध्ये एकदम उष्ण वारं व्हायला लागतं. सूर्य तोच असतो, डोंगर तेच असतात, नद्या त्याच असतात, वनस्पती सृष्टी तीच असते. पण असं परिवर्तन कसं होतं? अचानक ढग कसे यायला लागतात, पाऊस कसा पडायला लागतो त्या त्या वेळेला. आपल्याकडे जून मध्ये पहिला पाऊस पडतो, 9 जून 10 जून ही वेळ असते. असं ते पावसाला काही कोणी निमंत्रण देतं का? 10 जून बरं का, यायचंय तुम्ही. हे का आहे? हे त्यांना नेमून दिलेलं काम आहे भगवंतांनी, आणि ते काम करून ते भगवंताची पूजा करतात. सृष्टीतला प्रत्येक घटक, तो घटक भगवंताच्या ठिकाणी समर्पित असतो. आणि आपलं काम झाल्यानंतर तो भगवंतांना सांगतो, तुम्ही हे मला काम दिलं होतं, हे मी काम पूर्ण केलंय. पण हे सगळं बघूनही माणसाला असं वाटत नाही की आपण आपलं कर्म नीट करावं. स्वैर जीवन. माणसाला का पाठवलं इथे? म्हणजे माणसाचं देऊन या जीवाला का पाठवलं इथे भगवंतांनी? संसार करण्याकरता, पैसे मिळवण्याकरता का? ते होईल, ते जसं होईल तसं होईल, पण माझं स्मरण करून मला तुम्ही प्राप्त करून घ्या, हे मानवी जीवनाचं ध्येय आहे. आणि आपल्या सगळ्या संतांनी तेच सांगितलंय, सगळ्या ग्रंथांनी तेच सांगितलं.
वेद असू द्यात, ज्ञानेश्वरी असू द्यात, दासबोध असू द्यात, किंवा गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं असू द्यात, वेगळं काहीही सांगितलं नाही, फक्त भाषा वेगळी वेगळी आहे एवढंच. सगळ्यांनी हेच सांगितलं की माणसाच्या जीवनाचं कर्तव्य भगवंताला आपलंसं करून घेणं, भगवंताची प्राप्ती करून घेणं. पण माणूस ते करतो का? ते सोडून बाकी सगळं करतो. जे जे राहिलं आहे ते सुद्धा फावल्या वेळामध्ये करून टाकतो. बकेट लिस्ट असते ना सगळ्यांची. पूर्वी जीवनात हे करता आलं नाही, इकडे फिरता आलं नाही, तिकडे जाता आलं नाही, अमकं करता आलं नाही, तमकं करता, आता वेळ आहे बरं, आता करून घेऊया. आणि भगवंत बघू. काही लोक तर असं सांगतात, म्हणजे मला सुद्धा काही लोकांनी असं सांगितलं, एवढी काय घाई करायची भगवंताला मिळवण्याची, पुढच्या जन्मी आम्ही मिळवणार आहे. म्हटलं व्हेरी धन्य, तुमचं मला दर्शन झालं. तर माणूस जो आहे तो एकमेव असा प्राणी की ज्याला भगवंतांनी भरपूर बुद्धी दिली आहे, इतर प्राण्यांपेक्षा चांगलं मन दिलंय, अनंत शक्तींनी त्याला संपन्न केलंय, भरपूर वेळ दिलाय. इतर प्राण्यांचं जीवन अगदी थोडं असतं पहा, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष. माणसाचं तसं नाहीये. निदान 70, 80, 90, 100 पर्यंत जातात माणसं. एवढं सगळं देऊनही माणूस भगवंताला विसरून जातो. का विसरतो? कारण तो संसाराला कवटाळून बसतो. माझा संसार, माझा संसार, काय करू अहो, वेळच मिळत नाही. वेळच मिळत. संसाराने आपल्याला कवटाळलंय की आपण संसाराला कवटाळलंय? आपण संसाराला कवटाळलं. पण आपण नाही हो, काय करणार, वेळच मिळत नाही, सोडवतच नाही तो संसार. संसारच मला सोडत नाही. मला खूप इच्छा आहे सगळं काही करायची. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं. समर्थ रामदास स्वामी एका शिष्याच्या घरी गेले. मोठा व्यापारी शिष्य होता. सगळे महाराजांची पूजा अर्चा, जेवण खाण सगळं झालं, सगळं विधिवत झालं. आणि महाराज म्हणाले की अरे आता तू मोकळा झालायस ना, मुलगा तुझा मोठा झालाय, त्याच्यावर सगळा कारभार सोड आणि तू भगवंताचं स्मरण कर. काय सांगू महाराज, संसार मला सोडतच नाही, सोडतच नाही. मी पुष्कळ सोडायचा प्रयत्न करतो पण संसार सोडत नाही. महाराज काय बोलणार, विचार गपचूप बसले. निघायची वेळ झाली, त्यांनी एका खांबाला मिठी मारली. शिष्य म्हणे आता हे काय चाललंय महाराजांचं, चला म्हणे आपल्याला जायचंय. म्हणे खांब मला सोडतच नाहीये. लोक म्हणे अहो तुम्ही खांबाला मिठी मारलीये. म्हणे हो का, मला वाटलं खांबानेच मला मिठी मारली. तसंच आहे आपलं की संसाराने आपल्याला मिठी मारली नाही, आपण संसाराला धरून ठेवलंय. आणि भीती आपल्याला अशी वाटते की मी जर घरातला अधिकार सोडला तर माझं अस्तित्व संपेल, मला कोणी विचारणार. जोरात आवाज इकडे. मला विचारणार नाही याचं भयंकर मोठं दुःख माणसाला आहे. सारखं मला विचारलं पाहिजे, उठता बसता खाता पिता, खाऊ का नको खाऊ. सोडा हे सगळं, काही नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये केवळ मनाचा उद्वेग आहे, मनाची अशांतता आहे, मनाची अस्वस्थता आहे, मनातले दुर्गुण आहेत. हे सगळं बाजूला करून फक्त भगवंताकडे पहा. सगळं काही तिथे मिळेल. तिथे समाधान आहे, तिथे शांतता आहे, तिथे तृप्तता आहे, तिथे सगळ्यात मोठा आनंद आहे. परमोच्च असा आनंद त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून पुढे भगवंत म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मुनी अनंत जन्मांती पुण्य पुरे. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण,
की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी सातत्याने काय करतो, रामकृष्णांचं ध्यान करतो. तर ध्यान म्हणजे काय? ध्यानाची एका वाक्यामध्ये जी व्याख्या आहे ती अशी आहे, तैल धारावत एकाग्रता. म्हणजे आता तेलाची धारा आपण धरतो की नाही, ती कशी अखंड असते, तसं अखंड भगवान श्रीरामांचं, श्रीकृष्णांचं मी स्मरण करतो. त्याच्यामध्ये खंड पडू दे. म्हणून सांगायला खूप सोपं आहे हो. थोडंसं नामस्मरण करायला लागलं की भलतंच मन काहीतरी कुठेतरी पळून जात. कुठे गेलं मन काही कळत नाही. काही वेळेला लक्षात येतं, अरे बापरे इथं नामस्मरण करत होतो, ते भलतंच काय आलं आता मनामध्ये. ओके. पण याची सवय करत करत, अभ्यास करत करत अशी अवस्था येते की नंतर बाकीचे विषय मनातून, बुद्धीतून पूर्णपणे बाजूला होतात आणि केवळ भगवंताचं अखंड स्मरण व्हायला लागतं. ते अखंड स्मरण ज्या वेळेला व्हायला लागतं त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अनंत जन्मांती पुण्य होया. अनंत जन्म ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने भगवंताचे स्मरण करू त्यावेळेला हा पुण्यकारक क्षण आपल्या जीवनामध्ये येतो. आता अनंत जन्माचा मागचा जन्म काही आपल्याला आठवत नाही, पण आत्ता आपण जे वागतो आहोत, आत्ता आपल्या जीवनात ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरून आपण असं तर्क करायला हरकत नाही की मागच्याही जन्मी आपण शुद्ध सात्विक आचरण करत होतो, भगवंताची कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये भक्ती करत होतो. म्हणून आपल्याला असा सत्संग मिळाला, म्हणून आपल्याला भगवंताच्या ठिकाणी एकाग्र होण्याची बुद्धी मिळाली, भगवंताचं नामस्मरण करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते आहे. हे आपल्या मागच्या जन्मांचं, पूर्वजन्मांचं पुण्य आपल्या गाठीशी आहे. मग ते गाठीशी असलेलं पुण्य आणि आत्ता आपण जाणीवपूर्वक भगवंताचं स्मरण करायला, भगवंताची भक्ती करायला, भगवंताला काही नको, फक्त नामस्मरण करा. जिथे नामाचं स्मरण होतं तिथे भगवंत प्रत्यक्ष नामामध्ये येऊन उभे राहतात. जिथे जिथे भगवंताचं नामस्मरण होईल तिथे तिथे भगवंताचं अस्तित्व 100% असतं. कारण भगवंतांना स्वतःचं नाव कुणी घेतलेलं जास्त आवडतं. जसं आपल्याकडे पहा, सातत्याने टीव्ही आपण सुरू केला की अमके तमके 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 सारखं त्यांचं नाव घेतलं की त्यांना बरं वाटतं. इतके लोक मला पाहतात, तितके लोक मला पाहतात, हो ना. पण ते वेडेवाकडे धंदे करून करतात. तसं भगवंताचं नाही. भगवंतांना स्वतःचं नाव घेतलेलं आवडतं. कारण ज्या वेळेला भगवंताचं नाव ज्या मुखातून येतं त्याच्या हृदयामध्ये भगवंत प्रवेश करायला तयार होतात. भगवंताच्या नामस्मरणातून भगवंत त्या साधकाच्या, भक्ताच्या हृदयामध्ये येऊन बसू इच्छितात. पण आपण त्यांना जागा दिली पाहिजे ना. मनामध्ये, हृदयामध्ये सगळा संसार आपण जर बसवून ठेवला तर भगवंत कुठे बसणार? थोडीशी जागा करावी लागते ना. भगवंत आल्यानंतर भगवंतांना जागा पाहिजे बसायला. म्हणून मन किंवा अंतःकरण ज्याला म्हटलं जातं ते थोडंसं रिकामं करावं लागतं, थोडी जागा करावी लागते बसायला. जसं आज इथे येणारी म्हणून यांनी काकूंनी जागा दिली आपल्याला बसायला. नाही तर आपण इथे दारात किती उभे राहणार होतो, शक्यच नव्हतं. कालपर्यंत उभं राहावं लागलं असतं. असं भगवंत दारात येऊन उभे आहेत हृदयाच्या. त्यांना आतमध्ये येऊन बसायला जागा. मग ती जर जागा द्यायची असेल तर थोडं संसाराचं चिंतन कमी करायला. संसाराचं चिंतन कमी व्हायला लागलं की हृदय मोकळं व्हायला लागतं, खाली व्हायला लागतं. तिथे स्पेस तयार व्हायला लागतं. आणि स्पेस तयार झाली की भगवंत तिथे येतात. पुढचं काम भगवंत करतात. एकदा हृदयामध्ये भगवंत आले की मग सातत्याने तो भक्त भगवंताचं स्मरण केल्याशिवाय राहत नाही. कारण भगवंत आतून त्या भक्ताला स्फूर्ती देत राहतात.
अरे नुसता काय बसलाय, माझं नामस्मरण कर की. अरे नुसता काय बसलाय, अमुक एक ग्रंथ वाच ना. अरे नुसता काय बसलायस, माझी पूजा कर, माझी आराधना कर. अशी आतूनच स्फूर्ती भगवंत द्यायला लागतात. आणि ती स्फूर्ती अत्यंत गोड असते, आनंददायी असते. आणि त्या स्फूर्तीतून मग तो साधक, तो भक्त भगवंताच्या ठिकाणी पूर्णपणे समर्पित व्हायला लागतो. तर अशा पद्धतीने या तिसऱ्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितलं आहे की भगवंत जरी निर्गुण निराकार असले तरी भक्त ज्या वेळेला त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांचं सातत्याने स्मरण करतो, तुम्ही माझ्या हृदयात या असं आमंत्रण देतो, त्यावेळेला भगवंत तिथे आल्याशिवाय राहत नाही. या भगवंताला सगळी सृष्टी भजते पुजते. माणसाने देखील आपलं सर्वस्व भगवंताच्या ठिकाणी समर्पित करायला. मगाशीच मी सांगितलं की आपला देह जो तयार झालेला आहे, त्या देहामध्ये पंचमहाभूत आहेत, 3 गुण आहेत, शक्ती आहे, अंतःकरण चतुष्टय आहे आणि साक्षात चैतन्य तत्व आहे. हे सगळं आपण तयार केलंय का? मीच माझं शरीर तयार केलं, मीच माझं मन तयार केलं, झालंय का? भगवंतांनी दिलेलं आहे. म्हणजे ज्यांनी दिलं त्याच्याच ठिकाणी समर्पित करायला हवं ना. पंचमहाभूत आपण तयार करतो का आपल्या शरीरातले? शक्यच नाही. आपल्याला काहीही तयार करता येत नाही, काहीही नाही. आपण काही तयार करू शकत नाही. पण तरी माणसाच्या अंगी अहंकार भयंकर आहे. मी करतो, माझ्यामुळे झालं, मी नसतो तर झालंच नसतं. ओके, हे सगळं त्याने बाजूला करावं आणि जो देह, जे मन, जी बुद्धी भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे ती भगवंताच्या चरणी समर्पित करायला हवी. ठीक आहे, इथे आपण थांबूया. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.